नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इतिहास विषयातील 5वे प्रकरण सामाजिक व धार्मिक प्रबोधन याच्यातील उर्वरित भाग पाहणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण इंग्रजी शिक्षणाच्या बरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा भारतीय समाजात प्रसार झाला आणि भारताच्या धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बदल घडून आले हे आपण पाहिलेलं होतं. आणि भारतीय प्रबोधन त्या काळात सुरू झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये धर्मसुधारणा आणि धर्मसुधारणेचे पर्व याच्यामध्ये आपण ब्राह्मण समाज, राजा राममोहन राय यांनी इसवी सन 1928मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली होती. तर या ब्राह्मण समाजाची अशी तत्त्व होती की एक ईश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही त्या समाजाचीच तत्त्वे होते. आणि राजा राममोहन राय यांनी सतीची प्रथा आणि बालविवाह, पडदा पद्धती यालाही विरोध केलेला होता. आणि त्याचप्रमाणे त्यांनी संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्रसुद्धा जनजागृतीसाठी त्यांनी चालू केलेलं होतं. त्यानंतर प्रार्थना समाज, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी इसवी सन 1948 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्याच्यामध्ये दादोबाचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. त्यांनीही उपासना प्रार्थनेवर त्यांचा भर होता. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी अनाथालये, शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. आणि त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे एक सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलं. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी काही तत्त्व मांडली. त्यांनी स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी काही पुस्तके लिहिली, जसं की ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. पुढं आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर या समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या आणि या आर्य समाजाच्या माध्यमातून शिक्षण संस्थाही त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. पुढं रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि या रामकृष्ण मिशननं लोकसेवेची कार्य केली, दुष्काळग्रस्तांना मदत केली, रोगी दीनदुबळ्यांवर औषधोपचार केले, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या मिशनने कार्य केले आणि ते आजही करत आहे. स्वामी विवेकानंद हे चांगले उत्तम असे वक्ते होते. त्यांनी 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं आणि भारतीयातील तरुणांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेशही दिलेला होता. आता आपण पुढील भाग बघणार आहोत. तर पुढील भागामध्ये शीख समाजातील सुधारणा, शीखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेनं शीख समाजात शिक्षण प्रसार, आधुनिकीकरण घडवून आणले. पुढं अकाली चळवळीनं शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. अशा प्रकारे शीख समाजामध्ये सिंगसभा स्थापन करून शीख समाजातील शिक्षण प्रकार आणि आधुनिकीकरण तिथं घडून आलं. आणि पुढं अकाली चळवळीनं ही शीख समाजाची जी परंपरा आहे ती पुढं समाज सुधारणेची परंपरा पुढं चालू ठेवली. पुढं स्त्रीविषयक सुधारणा, ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला
आणि त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरडकुमारी विवाह, उडना पद्धती, सतीप्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा त्यावेळेला समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक यांनी याला सतीबंदचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन राय यासारख्या समाजसुधारकांनी मदत केली आणि गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. आता त्या काळामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह केले जात असत. जरटकुमारी विवाह, कुमारवयात सुद्धा विवाह केले जात होते. हुंडा पद्धती होतीच, सतीप्रथा होती. त्याच पद्धतीनं केशवपण, एखादी स्त्री जर विधवा झाली तर तिच्या केसांचं मुंडन करून तिला आयुष्यभर तसंच जगावं लागत असे. त्यानंतर विधवा विवाह करण्याला विरोध होता. अशा ज्या प्रथा समाजामध्ये होत्या त्या प्रथेला तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक यांनी विरोध केला. त्याचबरोबर त्यांना विरोध करण्यासाठी, सतीबंदीच्या कायद्याला विरोध करण्यासाठी राजाराम मोहन राय या समाजसुधारकांनी मदत केली. तर गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. आता 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचं कार्य सुरू ठेवलं. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले आणि केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. आता महात्मा फुलेंचं कार्य आपल्याला माहीतच आहे. त्यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यात त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षिका म्हणून त्यांनी तिथं नेमलं आणि समाजातील कर्मठ लोकांनी त्यांच्यावरती टीका केली. या टीकेला उत्तर म्हणून त्यांची निंदा पत्करूनसुद्धा सावित्रीबाईंनी आपलं शिक्षणाचं कार्य अविरतपणे चालू ठेवलं आणि महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या, लहान मुलांची हत्या करू नये यासाठी प्रतिबंधक गृह स्थापन केले. तसेच केशवपण पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संपही त्यांनी घडवून आणला. पुढे विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र शास्त्री वीरेशलिंगम पंतोलू यांनी विशेष प्रयत्न केले. त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर आपली परखड मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांचा हक्कांचा पुरस्कार केला. तर महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा, परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या या प्रयत्नामधूनच 20व्या शतकातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. तर पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले व मुली यांच्या पालनपोषणाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी प्राचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियावरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. तर महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे.
अशा प्रकारे स्त्री सुधारणा चळवळीमध्ये बऱ्याच समाजसुधारकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पंडित विश्वचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले होते. त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रयत्न केलेले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई इथं देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या त्यांच्या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांचा हक्काचा पुरस्कार केलेला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला होता. तर रमाबाई रानडे यांनी शारदा आश्रम या संस्थेची स्थापना केली आणि दिव्यांग मुले व मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती. तर परिचारिका अभ्यासक्रमसुद्धा त्यांनी सुरू केलेला होता. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. गांधीजींनीही स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान आपलं मोलाचं योगदान दिलेलं होतं. आता स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व फुलून यायला लागलं. अशा प्रकारे स्त्रियांनी स्त्री चळवळीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आणि अनेक अन्यायकारक प्रथा बंद पडल्या आणि स्त्रियांच्या प्रश्नांना समस्यांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचं लेखन करू लागल्या आणि आपले विचार मांडू लागल्या आणि शिक्षणामुळं सर्वच क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. आता जरा विचार करा, समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवातच केली नसती तर काय झालं असतं? तर स्त्री शिक्षणाची सुरुवात जर केली नसती तर स्त्रियांची प्रगती झाली नसती. स्त्रिया घरातच राहिल्या असत्या, त्या शिक्षण घेऊ शकल्या नसत्या, त्या पुढे येऊ शकल्या नसत्या. पुढं वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणतं परिवर्तन घडून आलं तर स्त्रिया शिकू शकल्या, त्या ठामपणानं आपल्या विचार मांडू शकल्या, आपले हक्क, आपले जे काही हक्क आहेत ते हक्क त्याची मागणी करू लागल्या आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळं स्त्रियांच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन घडून आलं. आता पुढं आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्नांची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आता पुढचा जो भाग आहे तो मुस्लिम समाजातील धर्मसुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो असोसिएशन कॉलेजची स्थापना केली. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आणि पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान याचाही अंगीकार केला आणि मुस्लिम समाजानं केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. तर मुस्लिम समाजही त्या काळात प्रबोधनाच्या चळवळीमध्ये कुठेही पाठीमागं राहिला नाही. अब्दुल लतीफ यांनी द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली बंगाल प्रांतामध्ये. तर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो इंडियन ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं. त्याचं पुढं अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झालं. त्यांनी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने करावा असंही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असंही त्यांनी ठाम मत मांडलं. आता हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस विद्यापीठाची पायाभरणी केली.
डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणं हे त्यांचं ध्येय होतं. तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्यांना पतित पावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले आणि आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभा केली आणि या राष्ट्रवादी चळवळीचा आपण पुढच्या पाठात अभ्यास करणार आहोत. इथं हा पाठ संपतोय. आता माहीत आहे का तुम्हाला, तर प्रबोधनाचं इतर क्षेत्रातील आविष्कार सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती, साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी, विज्ञानाच्या क्षेत्रात सी.व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या कविता संग्रहासाठी 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालं साहित्याचं. तर सी.व्ही. रामन यांना रमन इफेक्ट्स या त्यांच्या फिजिक्समधल्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा, कादंबऱ्या यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही त्याच्यातून व्यक्त होऊ लागला. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. नवी वृत्तपत्रे, मासिके ही समाज सुधारणेची, राजकीय जागृतीची वाहक ठरली. कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत लोकाभिमुख होऊ लागलं. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्र यांचा मेळ घालून नवीन चित्रकलाही पुढे आली आणि विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले आणि भारताच्या